brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आता मी सिन्नरमधल्या मिरगावात आहे, जिथे माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसेल ही सगळी भिंत आणि हा मोठा फार्म हाऊस, ब्रह्मा सदन नावाचं फार्म हाऊस 2024ला माझ्या माहितीनुसार बांधलं ते आणि छान दगडी बांधकाम आहे मोठं. कोणाचं आहे? नाव आहे अशोक खरातचं. का उतरला गाडीवरून? बरं बरं. आणि इथंच थांबलो होतो मी, गेटमधून बाहेर आलो तर गावातली मंडळी जरा भेटली, म्हटलं काय चाललंय काय नाही बघावं. तुम्ही नाव काय म्हटलं तुमचं? रामकृष्ण मदने. रामकृष्ण. हो. कुठले तुम्ही? आम्ही इथलं इथून अर्धा किलोमीटर माझं घरी. अरे काय रे, आकडा टाकतोय का हा? काय खरं नाही बरं. हां थोडंफार चालतंय का? अरे डेंजर आहे, आता नको करू, करंट बसेल तुला. हां काय आलं? लाकडामुळे होत नाही. अरे पण वीज चोरी गुन्हा आहे का काय? तुम्ही डेंजर आहे सगळे गावाकडचे. हां काय चालवतं याच्यावर? मोटर चालवतो काय चालवतं? घरात लाईट आहे का? बरं ठीक आहे. बरं हां तुमच्याकडं किती वर्षाला ह्यांना ओळखतो तुम्ही? आमचं जवळजवळ इथं 9 ते 10 वर्षापासून परिचय साहेबांची. 10 वर्ष. हा म्हणजे आम्ही इथलेच प्रॉपर, त्याच्यामुळं इथं जसे आले तसं आमचं जाणं येणं एकदम अगदी म्हणजे जवळून. जवळून. हा पण ते मंदिर बांधलं मोठं. हां हां मंदिर बांधलं ना. मग मला मग अशी म्हटलं की एकदम गावाची शान आहे वगैरे मंदिर वगैरे. नाही मग गावाची शान आहेच ना. मंदिर हे आमचं शंकराचं मंदिर आहे, गावाची शानच आहे. त्यासाठी लोकांचा विरोध राहणार नाही ना मंदिरासाठी. वैयक्तिक विरोध हा म्हणजे वैयक्तिक आता म्हणजे हे प्रकरण उघडलं झाल्यानंतर हा विरोध त्यांच्याशी होईल. प्रकरण तुम्हाला माहिती थोडक्यात? नाही झालं हे आता हे मीडियाच्या माध्यमातून झालं. आम्हाला जर माहीत असतं तर आमचे आणि त्यांचे संबंध वाईटच असते ना. आता जसे रुपालीताई जसं म्हणते का बाबा आम्हाला त्यांचा कौटुंबिक परिचय नाही आहे, कौटुंबिक याच्यात आमचा काही हेरफेर नाही बाबा. ते एक आम्ही संस्थेच्या माध्यमातून त्यांच्याशी जोडले गेलेलं आहे. मला एक जवळ आहे थोडं, तुमच्याच गाडीवर मी उभा आहे. मला थोडं सांगा, 8-10 वर्ष मी ओळखता ठीक आहे, पण तुम्हाला काय प्रचिती आली असेल ना, काहीतरी तुम्हाला चांगला अनुभव आला असेल की काहीतरी सांगितलं असेल तर? मी अनुभवासाठी काही प्रचिती घ्यायला जरी एकदा दोनदा आलो तर आम्हाला त्यांच्या वेटिंगच्या मर्यादेमुळं आम्ही त्यांच्याकडं आलेलो एकदा दोनदा, पण त्यांच्या वेटिंगच्या मर्यादेमुळे आम्ही काही थांबलोच नाही तिथं. वेटिंग म्हणजे एवढं वेटिंग असं लाईन असायची काय? इथं ते कधी लोकलला प्राधान्य देत नव्हते. सगळ्यात महत्त्वाचं ते लोकलला प्राधान्य देत नव्हते ना. मग इथं कोण यायचं त्यांच्याकडे? गावचे लोक येतच नव्हते. सगळ्यात महत्त्वाचं येत नव्हतं. नाही. गावचे लोक ओळखवतील त्यांना. 100% गावचे लोक ओळखीत. मग इथं बाहेरची लोक यायची काय फार्म हाऊसला? भरपूर यायचे, शनिवार रविवार भरपूर यायचे. हो. तुमचा कोणता प्रॉब्लेम घेऊन तुम्ही गेला होता का? नाही आमचं अशीच एक घरातली समस्या घेऊन आलो. आम्हाला काही त्यांनी वेळ न दिल्यामुळे आम्ही कधी नंतर परत त्यांच्याकडे म्हणजे चुकूनही पण आलो नाही भाऊ. काय प्रॉब्लेम होता? आमचा असंच घरगुती कौटुंबिक प्रॉब्लेम होता. पण मग ते काही वेळ दिली नाही त्यांनी वेळ न दिल्यामुळे आम्ही परत त्यांच्याकडे आलो नाही. मला सांगा, तुमच्या गावातली किंवा आजूबाजूतली इथलं पंचक्रोशीतली अशी लोक असतील की ज्यांना कोणाला तरी अनुभव आला असेल बाबा वगैरे, किंवा तुम्हाला सांगितलं असेल एखाद्या, अरे बाबा माझं ते असं असं होतं आणि ह्यांच्यामुळे सुटलं? त्यांना भरपूर लोक विचारायचे की बाबा तुमच्या गावातले साहेब आहे त्यांच्याकडे यायचं आहे. आम्ही त्यांना एकच सांगायचो की बाबा बाहेरचे लोक येतं याचा अर्थ असं नाही. आता आमच्या गावात आहे म्हणून आम्हाला त्याची अनुभव नाही, पण बाकीच्या लोकांना आहे म्हणून तुम्ही पण या. गर्दी असते. खरं सांगताय ना? मला खरंच सांगू राहिलो ना. काय वेगळं थोडीच काही बोल राहिलो. म्हटलं गावची माणसं नाही, तुम्हाला अनुभव नाही असं कसं काय? आम्ही अनुभव घ्यायला तिने आम्हाला जवळ येऊन दिलं पाहिजे ना. आम्ही कधी गेलोच नाही ना. त्याच्यामुळं तुम्ही एकीकडे म्हणताय संबंध पण चांगले, दुसरीकडे म्हणताय जवळ येऊ द्यायला. संबंध म्हणजे आमचे कधी आम्ही त्यांच्या जवळ गेलोच नाही. जाणाऱ्यांच्या तेवढं वेळच देत नव्हते ते लोकांसाठी. सगळ्यात महत्त्वाचं ते फक्त बाहेरच्या लोकांना जास्त वेळ द्यायचे. मग त्याच्या मागचं कोणतं कारण असेल ते काय आम्हाला सांगता येणार नाही. 100%. तुमच्या गावात बाहेरची एवढी माणसं होती, मग तुम्ही कधी विचारलं नाही का कोणाला? तेच सांगतोय ना. मग आम्हाला फक्त आम्ही देवाच्या कारणामुळं ह्या व्यक्तीने मंदिर बांधलंय भाऊ, त्याच्यामुळं आम्ही त्या व्यक्तीकडं एक वेगळ्या नजरेने बघत होतो. पण त्यांचा आज जो वेगळा त्यांची एकदम मर्यादा जी ओलांडली या प्रकरणाच्या व्यतिरिक्त, हे कुठल्याही राजकीय नेत्याला पण माहीत नव्हतं ना का बाबा हे व्यक्ती. तुम्हाला हे कसं काय माहिती? राजकीय नेत्याला माहित नव्हतं? मग बरोबर आहे ना. त्यांना जर माहीत असतं ते इथं आलेच नसते ना. ते एवढे उच्च संवैधानिक पदावर बसलेले ते कशाला यायला पाहिजेत अशा या लोकांकडे. मी तर वैयक्तिक एक माझं म्हणणं आहे की ह्या व्यक्तीमुळं खूप अगोदर परिसरात खूप मोठं नाव होतं. त्यांनी हे असं करायला नव्हतं पाहिजेत. कारण याच्यामुळं सिन्नर तालुक्यातलं मिरगावचं एकदम नाव अगदी
बॅड कंडिशनमध्ये गेलेलं आहे, म्हणजे पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात बदनाम झालेलं आहे गावाचं नाव या व्यक्तीमुळं फक्त. आणि हे काही आम्हाला माहीत नव्हतं का हा व्यक्ती असा आहे बुवा असं. बरं ऐका ऐका, हे बांधकाम बिलकाम चालू तेव्हा तुम्ही यायचं का इकडं? हे इकडं यायचं पण मग मध्ये काही कामच नाही आलं जायचं, आम्ही फक्त बाहेरूनच पाहिलेलं आहे. आतमध्ये गेलं नाही कधी? नाही, फक्त मी एकाच वेळेस वास्तुशांतीच्या हां ते कापलं ते कापलं ते आता चारा कापत होतं ते वास्तुशांतीच्या वेळेस गेलो होतो, पण ते एकदम लांबून साहेबांना फक्त मी असं केलं राम राम. त्यांनी ते काय आम्हाला म्हणजे असं काही लई जवळून ओळखत नव्हते, असं काही नाही, जरी आम्ही इथले लोकलचे असलो तरी. पण ते एक लांबून ते आमचे जाण्या येण्याचा त्यांचा रूट होता इकडं ते व्यायाम करता भरपूर लांब जायचे. त्याच्यामुळं मग थोडंसं जाण्या येण्यानं हात वगैरे करणं हे आमचं रोजचं नियम होता. तो जर शनिवार रविवार आले त्याच्यानंतर ते याच रस्त्याने जायचं. पण शनिवारीवर गर्दी होती ते आले की ना? हां मग हो गर्दी राहायची काय मग शनिवार रविवार. मग त्या लोकांशी वगैरे कधी बाहेर आणलं बोलले का तुम्ही? नाही आम्ही कधीच त्या लोकांना विचारलं नाही तुम्ही कशासाठी येता आणि काय येता. तर आम्ही गर्दी पाहूनच आम्हाला वाटायचं ही लोक. तुम्ही तुमचा प्रॉब्लेम घेऊन गेला, मग तुम्ही म्हणते मग तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाला का नाही झाला? नाही शॉर्ट आऊट होण्याच्या अगोदर त्यांनी आम्हाला आहे ना बोलवलं होतं, पण मग आम्ही ते तिकडं कॅन्सल करून टाकलं जाणं. का कॅन्सल केलं? ते आमच्या मनातच नव्हतं प्रॉपरली नाशिकमध्ये जायचं. म्हणजे मला नाही केलं काय म्हणतात तुम्ही त्यांनी तुम्हाला नाशिकला बोललो का? बोलवलं होतं. नाशिकला बोललो. हां मग तुम्ही इथे तुमचा प्रॉब्लेम घेऊन गेला, मग ते म्हटले काय नाशिकला आहे? नाशिकला ते बोलले नाशिकला, पण मग आमच्या मनातच नव्हतं नाशिकला जायचं. कारण तिथं कसं आहे सगळ्यात जास्त आम्ही लोकांचं फक्त एवढंच ऐकून होतं की तिथं पैशाची डिमांड असते. आमच्याकडे काय आम्ही एकदम गरीब माणसं आहे, त्याच्यामुळे आमच्याकडे काही पैसे नव्हते सगळ्यात. ते पैसे डिमांड करतात का? ते तिथं आम्ही लोकांचंच ऐकून होतं की ते पैशाची डिमांड करतात. आमच्याकडे काही पैसे नव्हते, त्याच्यामुळे आम्ही ते टाळून दिले. पण गावकरी म्हटल्यानंतर तुम्हाला मिळालं असतं की डिस्काउंट वगैरे काय? नाही आम्ही डिस्काउंट वगैरे त्यांच्याशी चर्चा नाही केली, आम्हाला ते आमच्या डोक्यातच नव्हतं. किती शेती तुमच्याकडं? माझ्याकडे 1 एकर क्षेत्र आहे. किती? 1 एकर. 1 एकर. हो बरं तेच विचारायचं होतं मला. मग त्यानंतर तुम्ही काय केलं नाही तुमचा प्रॉब्लेम? आम्ही तो प्रॉब्लेम घेऊन त्यांच्याकडे गेलोच नाही, सगळ्यात महत्त्वाचं. पैसे मागायचे म्हणजे बाबा डेंजरच आहे मग. हां ते आता ते त्यांचं कामच होतं. त्यांचं कामच होतं. हं. कुणी अनुभव वगैरे शेअर केला का तुमच्यासोबत की अरे माझं ते हेअर आड राहिलं होतं आणि बाबाला भेटलं झालं काही? नाही तसं म्हणजे आम्ही लोकल लोकांच्या समस्या एवढेच ऐकून होतं का बाबाकडे गेले बाबा परफेक्ट सांगता आणि ते होतंच. असे आमच्याकडे 2-3 किस्से घडलेले. त्यामुळे तुम्ही गेला. हां त्यामुळं फक्त काय किस्सा घडला होता तसं की? हे असेच ज्याला मूलबाळ होत नाही त्याला फक्त सांगितल्यानंतर मूल झालेले असं बरेच परिसरातले आहे किस्से. आहेत का? ह्या परिसराचे किस्से आहेत ना की मूल नव्हतं होतं आणि बाबांनी सांगितलं पण झालं. हां हो त्याच्यामुळं आमच्याही इथल्या परिसरातले लोक जरी जात नसले पण मग लांबून लोकांनी विचारून ते बाबांनी सांगितल्यामुळं म्हणजे ते एक थोडा लोकांना त्या माणसावर विश्वास निर्माण झाला होता. हो पण त्या त्या बाबांनी असं करायला नव्हतं पाहिजे, कारण परिसरात खूप मोठं त्यांचं नाव होतं. परिसरात खूप मोठं त्यांचं नाव होतं आणि ते एक गावाचं नाव कुठंतरी बदनाम झालं असं माझ्या हिशोबाने मी सांगतो. म्हणजे हां बदनाम झाली, गावाची खूप बदनामी झालेली. ते असं नव्हतं व्हायला पाहिजे सगळ्यात. ठीक आहे. मुद्दाहून समजून घ्यायला आलो काय, मी तर आता इथे रिपोर्टिंगला आलो आहे, पण मुद्दा असा आहे की जी गेली माणसं यांना 8-10 वर्ष ओळखतात त्यांचं साधारण यांच्याबद्दलचं मत काय ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी हे चालले होते रॅन्डम, त्यांना म्हटलं काय झालं ते थांबले माझ्यासाठी. हरकत नाही, मुंबईत बघा आणखी काय अनुभव असतील आपण शेअर करू. पण ही गोष्ट क्लिअर आहे की त्यांच्या प्रॉब्लेमसाठी मात्र त्यांना असं वाटत होतं की पैसे मागितले जातात नाशिकला बोलवल्यानंतर, त्यामुळे ते काय गेलेले नाहीत. मुंबईत बघा कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार आज सिन्नरमध्ये.